माझ्या मामाच्या गावचा म्हणजे सोननचा आठवडी बाजार. डझन नाही, 1.25 डझन आहे, 1.5 डझन आहे. पर देशी आहे ती, देशी एकदम. गावच्या साईडला भाज्यांचे रेट पहा. ही बाजारातले अजून एक खासियत असायची तर मावशी सांगू शकतात, आहे का नाही देशी? बाजूलाच खाऊन लगेच टेस्टिंग करून सांगितलं मळ्यातले का आत्ताच काढून बाहेर अशा शेंगा येत्या. तेच एक प्लस पॉईंट आहे इकडचा. ते सुरू झाला आहे माळव्यांचा बाजार. ते स्टँडर्ड रेट आहे वाटतं, काही घ्या पण ही तुम्हाला गावाकडे स्वस्त मिळेल 100. हे आहे बाजाराची खरी शान. फक्त मिरची घेणारेच असं येतच नाही. मुंबईचं म्हटलं फक्त बनवणार गाव. टिप्पूरचं खोबरं आहे एकदम तिखट ओके करून देतो. नंदन गावची स्पेशल. ह्या बाजारात आम्ही खूप काय काय म्हणजे मजा करायची. आता मी आहे सोननच्या आठवडी बाजारमध्ये आणि हा बाजार माझा खूप जवळचा बाजार आहे. जेव्हा मी लहानपणी होतो उन्हाळ्या सुट्टीमध्ये गावाला यायचो तेव्हा ह्या बाजारात आम्ही खूप काय काय म्हणजे मजा करायचो आणि बाजाराची वाट बघायचो. तर मंगळवारचा बाजार असतो तेव्हा तो दुपारी म्हणजे सकाळी 11 वाजल्यातून भरायचा. पण आत्ता हा संध्याकाळी 4 नंतर भरतो आणि तेवढी गर्दीही मला काही दिसत नाही. म्हणजे बाजार असं वाटत नाही. त्यावेळचा बाजार आणि आताचा बाजार जमीन आसमानचा फरक आहे. आत्ता बांगड्यावरून आले काय चायनीज भेळ खायला. आता बाहेर पडले. हां हे अंगारकीवाले चायनीज भेळ खाणार नाही आहेत, बाकीचे सगळे खाणार आहेत चायनीज भेळ. गावची स्पेशल चायनीज भेळ बनते. चायनीज भेळ गावची स्पेशल का माहिती आहे का? कारण कोबी पण गावचा, हे नूडल्स पण गावचे आणि बनवणारे पण गावचे म्हणून गावची स्पेशल. माणेगावला बाजार नव्हता मध्ये, त्याच्यामुळे आता सगळीकडे बाजार झाल्यामुळं याच्याकडे थोडी 25-30 वर्षापूर्वी इथं उभं राहायला जागा नव्हते. त्या टायमाला गर्दी लय भरपूर. आता बाजार उठायची वेळ यायची. 4 वाजले म्हणजे बाजार संपला. लोक जायची बाजार करून आपल्या बाजार करून. आता 4 वाजता बाजार 12ची सुरुवात होते. शाळा सुटले 12 वाजले, शाळा गर्दी किती असेल भरपूर. चायनीज भेळ रेडी. पहिले हिला द्या, हिला खूप भूक लागली. पहिले हिला द्या, पहिले हिला द्या. 10 वर्षापासून चायनीज भेळच का? चायनीज भेळच. 25 भरलेली प्लेट. बघा ही लवंगी मिरची आहे गावच्या बाजारात, आठवडी बाजारात. आणि कशी किलो आता कुठली ही मिरची लवंगी? ती 280 280 रुपये किलो. आणि बेडगी 480. 480 रुपये. आणि ही आपली कोल्हापूरची स्पेशल बेडगी. हा ते कलरसाठी बेडगी वापरली जाते आणि तिखटासाठी तुम्हाला ही वापरायची. बाकी तुम्हाला सर्व गरम मसाले वगैरे मिळतील. एकदम तिखट ओके करून देतो. ओके करून देणार का? एकदम ओके तिखट. नादखोळा. आणि इकडे जास्त करून आपल्याकडे घाटी मसालाच बनतो ना, कांदा लसूणवाला मसाला. त्यामुळे असा मसालाच बनायचा डायरेक्ट. त्याच्यामुळेच ह्याच मिरच्या लागतात आपल्याकडे. जास्त दुसऱ्या मिरच्या काय वापरल्या जात नाहीत. पांडे म्हणा, शंकेश्वरी म्हणा, अशा काय मिरच्या वापरल्या जात नाहीत. हे गरम मसाले पण आहेत सर्व. 20 रुपयाला 50 ग्रॅम असते. 20 रुपयाला 50 ग्रॅम आहे. 400 रुपये किलो आहे. 80ला पाव. 80ला पाव. 300 रुपयाला किलो. कुठले आहे? सेलमवाले आहे का आपले राजापूरचे? प्युअर राजापुरी सेलम. प्युअर सेलम हळद आहे. हळकुंड. बघा ही हळकुंड नाही, ही हळद सांगताय हळकुंड सांगताय? दोन्ही पण एकच रेट आहे का? बघा ही हळकुंड आहे आणि प्युअर 300 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. घ्यायला आला तर रेट इकडे तिकडे होऊन जाईल. आणि धने कसे आहेत आपले? इंदोरी आहे का? बघा धने आहेत इंदोरी, MP इंदोरी धने 200 रुपये किलो. मसाल्यासाठी हे स्पेशल धने आहेत. बघा खोबरं आहे 480 रुपये किलो. कुठलं खोबरं आहे? बघा हे टिप्पूरचं खोबरं आहे. टिप्पूर म्हणून एरिया आहे तिकडचं खोबरं आहे. इथं पण ही लवंगी मिरची कशी किलो आहे? किलो लवंगी मिरची फक्त 150 रुपये किलो. बघा मसाला घेतला म्हणजे पूर्ण हा सगळा मसाला घेतला तर 150 रुपये किलोने मिळेल मिरची. आणि नुसती मिरची घेतली तर तुम्ही देतच नाही. बघा दादा नुसती मिरची देत नाही, पूर्ण मसाला घ्यायचा. आणि ती बेडगी 140ला पाव किलो. पण ह्या सर्व मसाल्यासोबतच. बघा ही बेडगी मिरची त्यांनी सांगितली 140 रुपये किलो, पण ह्या मसाल्यासहित. आणि 2.5 किलोचा मसाला तुम्हाला जो बनतो ना तो 750 रुपयात बनतो. त्यात तुम्हाला कांदा, मीठ, लसूण हे सगळं येतं. ते धरून आहे सगळं. पण दादा फक्त मिरच्या विकत नाही तर या मसाल्यांसकटच सगळं विकतात रेडी.
मी त्यांना सांगायचं किती किलोचा मसाला पाहिजे त्या हिशोबाने देणार. नाव काय तुमचं? फडतरे. फडतरे मसाले वाटंबरचे का? बघा आपल्या वाटंबरचे आपल्या मावशीच्या गावचे. कशी आहे आनंदी भेळ? चायनीज भेळ आनंदीच्या आवडीची. अनिरुद्ध सांगू शकेल अनिरुद्ध कशी आहे? आणि इकडे बघ तरी खाण्यात मग्न झालाय तो. चांगलं आहे का? नक्की 100%. सगळं मुंबईचं म्हटलं फक्त बनवणार गाव. असं आहे काय? नाही पण कोबी पण तर गावचाच आहे ना. गावचा काल मुंबईला कोबी शेवटी एकच आहे सगळं. असं नाही हो, मुंबईला येणारा कोबी वेगळा आहे. ही मेन आहे ना. हा ही मेन आहे. हे सगळीकडे मुंबईच येतं ते. हा ह्याच्यावरच सगळी भेळ आहे. बरोबर आहे. हा हे मसालेवालेच भरपूर आहे तिकडे. मिरच्या आहेत, गरम मसाले भरपूर आहे तिकडे मसालेवाले. 250 रुपये खरेदी आहे. मिरचीची बघा फक्त मिरची देत नाहीत कारण सगळे इथे मसालाच घेणारे येतात सगळे मिरची सकट. फक्त मिरची घेणारे असं येतच नाही. त्यामुळे मसाला घेणारा आम्ही ह्यात थोडं बहुत कमी करून देतो. हां बरोबर. त्यामुळे ह्यात ॲडजस्ट होते म्हणून ते कमी करायचं. ते कमी करायचं. बरोबर आहे. हां फक्त मिरची म्हणली तर ती जवळजवळ 300 रुपये किलो जातेच. 300 रुपये किलो जातेच. त्यात घट कुठं असते 1 किलो 2 किलो घट आहे ते देड जातात की वरचे सगळं. त्यामुळं नुसती मिरची म्हणजे 300 रुपये किलो. 300 रुपये करून दे. हे आहे बाजाराची खरी शान. भजीवाले वगैरे यांच्याशिवाय मजा येत नाही बाजारात. आणि हेच बघवतो मगाचपासून आता इथे दिसलेत आपल्याला. बघा कुठली पण भजी घ्या 50 रुपयाला पाव किलोच आहेत. बटाटा घ्या, ही घ्या किंवा ही घ्या 50 रुपयाला पाव किलो. बाकी चिवडा वगैरे पण आहे. सगळंच आहे. लाडू पण आहे. लाडू कसं आहे हो? डाळीचा लाडू मस्त आहे. 40ला पाव. बघा 40 रुपयाला पाव किलो आहे. आणि हे बाजारातलं खाणं ना मजा येते खायला. आता आपण हे सांगितलं त्यांना ते आपलं गरम काढून देतं. इकडे सर्व कडधान्यवाले आहेत. शेंगदाणे वगैरे घेऊन बसले सर्व. कसे शेंगदाणे? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो शेंगदाणे. बाकी सोयाबीन आहे, डाळी आहेत, सर्व आहेत. खोबरं आहे. खोबरं कसं आहे? कसं आहे? शेंगदाणे उतरलेच ना. आता तो वाटी खोबरं आहे सांगतात. पण आता हे पण नाही सांगू शकत का हे राजापुरी आहे का कुठलं आहे ते. आणि 420 रुपये किलो गावचा रेट आहे खोबऱ्याचा. आपल्याकडे 380 आणि 400 रुपयाला पण महाग म्हणतात. गावाला रेट बघा खोबऱ्याचा. वाटी खोबरं 420 रुपये किलो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कडधान्य, पोहे, तुम्हाला काय पाहिजे ते सर्व मिळेल. तांदूळ हा बासमती कसा आहे हो? बासमतीच आहे ना. बघा 100 रुपये किलो बासमती तांदूळ आहे गावाला. आणि आपला हा साधा बघा साधा आहे. कुठला आहे हा? इंद्रायणी आहे का? बघा इंद्रायणी तांदूळ आहे. हा 60 रुपये किलो आहे. आणि हा ह्याचा आहे का? वाडा आहे का? अरबी आहे का? बघा अरबी हा 50 रुपये किलो आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांचे रेट नाही दाखवत मी तुम्हाला पण एक अंदाज देतो आहे गावच्याकडे रेट काय असतात त्या गोष्टींचे. आणि लोकांना वाटतं गावाला पण स्वस्त असतं पण असं काही नाही आहे. गावाला तेच रेट असतात. हा गहू आहे. MP शोरवाला गहू आहे पण एकच क्वालिटी असते गावाला. का 10 क्वालिटी तुम्हाला बघायला नाही मिळणार. आणि हे 32 रुपये किलो आहे. आणि खपली गहू हे बघा खपली गहू आहेत. हे 80 रुपये किलो आहेत. हे महाग का असतं तो? हे महाग का असतं खपली गहू? कारण काय म्हणजे काय बनते याचं? ओके. बघा खपली गहू महाग असतात. 80 रुपये किलो आहे. आजच्या डेटला बाजरीचा काय रेट आहे? बघा बाजरी 30 रुपये किलो आहे गावाकडे. आता ही तुम्हाला गावाकडे स्वस्त मिळेल 100%. गहू तांदळाच्या अपेक्षा नका करू स्वस्त मिळेल गावाकडे. पण तुम्हाला ज्वारी बाजरी 100% स्वस्त मिळेल गावाकडे. बघा 30 रुपये किलो जे आपल्याकडे 72 आणि 80 रुपये किलो चालते. अशी कडधान्य वगैरे सर्व मिळतील तुम्हाला. आता हा तोच बाजार होता. हे बघा इथे भजी बिजीवाले सगळे आहेत. फरसाणवाले आहेत. चिवडा रेडी आहे इकडे. ते सर्व इकडे पाठीमागच्या साईडला आहे. पहिले असे पुढच्या साईडला असायचे आता हे पाठीमागे गेले सर्व. चिवडा म्हणजे काय? भेळ. बघा भेळ 50 रुपयाला पाव किलो. आणि सर्व भेळेचं सामान आहे. सर्व मिक्स करून देणार तुम्हाला. आणि त्याची ही भेळ 50 रुपयाला पाव किलो. बाकी भजी कसे आहे 50 रुपये पाव किलोच ना. बघा भजी 50 रुपये पाव किलो. सगळ्यांचे रेट तुम्हाला सारखेच मिळतील. हां क्वालिटी थोडी इकडे तिकडे होईल. बाकी रेटमध्ये नाही. रेट सगळ्यांकडे तुम्हाला सारखेच मिळतील. इकडे घ्या किंवा तिकडे घ्या. कशी म्हणाला शेंगदाणे चिक्की कशी आहे ती? 50 रुपये पाव किलो. ते स्टँडर्ड रेट आहे वाटतं. काही घ्या 50 रुपये पाव किलो. अगर भजी 50 ते 50 हे 50. इकडे सुरू झाला आहे तो माळव्यांचा बाजार. गावाकडे माळवं म्हणतात भाज्यांना.
आणि इकडे सर्व तुम्हाला असे कांदे बटाटे वगैरे मिळतील. कशावर कांदे मामा? 20 रुपये किलो कांदा आहे गावाला. आणि बटाटे? बटाटा आहे तो 25 रुपये किलो आहे. आता याच्यात UP गुजरात असं काय शोधू नका, हे सगळे गावठी आहेत. हे गावचे आहेत सगळे. आणि गावठी लसूण कसं आहे? 30 पाव 50 अर्धा किलो. बघा 30 रुपयाला पाव किलो, 50 रुपयाला अर्धा किलो. आणि सर्व गावठी मग आहे. बटाटे पण गावठी इकडचे लोकलच, कांदे पण इकडचेच, आलं बिलं सर्व लोकलच मिळेल तुम्हाला इकडे. आंबे पण आहेत मार्केटमध्ये. आणि सर्व माळव्यांचा बाजार पहिला वरती भरायचा, आता सगळे इथं खाली आले ते. ह्या सर्व आपल्या गावठी भाज्यात. कशी आहे शेंग गवारीची? 30 पाव 50 अर्धा. 50 रुपये अर्धा किलो गावी, म्हणजे 100 रुपये किलो गवारीची शेंग. माझे तुम्ही APMC वाशीचे व्हिडिओ बघत असाल तर रेट तुम्हाला लक्षात येत असेल. रेट गावाला पण तसेच आहेत भाज्यांचे. फक्त एवढंच आहे की चांगली प्युअर भाजी मिळेल तुम्हाला. हां, ताजी. म्हणून तेच एक प्लस पॉईंट आहे इकडचा. आणि भेंडी कशी आहे? भेंडी 20 अर्धा. भेंडी 20 रुपयाला अर्धा, 40 रुपये किलो आजचा रेट आहे भेंडीचा. तुम्हाला भेंडी गवार सर्व भाज्या मिळतील. कारली आहेत, दोडकी आहेत. कशी का दोडकी कारली? 20ला पाव. बघा 20 रुपये पाव किलो. दोडकं घ्या किंवा कारलं घ्या. आणि गावठी वाळके कशी आहेत ती? किलो 50. आता काकडी म्हणाल तुमच्या भाषेत, पण आमच्या भाषेत ती वाळकच आहेत. कशी? 30 अर्धा 50. 50 रुपये किलो. बघा 30 रुपयाला अर्धा किलो, 50 रुपयाला किलो. पाठिंबाच्या साईडला पण सर्व बसले तर बघा महिला सर्व. आणि आता माळव्यांचा बाजार एवढ्याच परिसरात आला आता, वरून खाली. चांगला आहे. आणि लोक आता हळूहळू यायला सुरुवात होईल. जसं ऊन खाली होईल ना तसं. पहिलं भर उन्हात असायचे, पण आता ऊन खाली झाल्यावर लोक येतात. टोमॅटो कसा आहे? 25 रुपये किलो. 20 रुपये किलो आहे टोमॅटो. आणि आपला गावठी टोमॅटो, गावच्या मळ्यातला टोमॅटो 20 रुपयाला किलो तुम्हाला मिळेल. शेंगा आहेत, भुईमुगाच्या शेंगा ओल्या आहेत अजून, आत्ताच काढून बाहेर आल्यात अशा शेंगा आहेत त्या. 100 रुपये किलोने तुम्हाला इथे मिळतील. आणि बघा या बाजारात तुम्हाला मिळतोय बदामी आंबा. आणि हा बघा केसर आंबा मिळतो मार्केटमध्ये सोबत बदामी आंबा. कसा आहे बदामी? 100ला 1.5 किलो. 100 रुपयाला 1.5 किलो. 1.5 किलो 100 रुपयाला. आणि हा केसर 100ला 100 किलो. बघा 100 रुपयाला 1.25 किलो. आणि हे तुम्हाला किलोवरच मिळतात आंबे. कुठेही जावं तुम्ही, डझनावर नसतं ते. एक किलोवरचंच मार्केट आहे आंब्याचं. इकडे तुम्हाला दिसतील आपले गावठी चिकू. कसे आहे तो मावशी? हां बघा 50 रुपयाला किलो आहेत गावठी चिकू. तुमच्याच मळ्यातले का? कुठल्या गावचे? सिंगनाळीचे. बघा आपल्या बाजूचंच गाव आहे सिंगनाळी. औंढीच्या पण बाजूचं, सोननच्या पण बाजूचं. तिथे त्यांच्या मळ्यातले. कुठलंही कृत्रिम फवारणी नाही, काही नाही, एकदम नैसर्गिक. 50 रुपये किलो. साईज बघा ना याची केवढी. बघा हे आपल्या घरच्या आंब्याचे आंबे आहेत. हे आपला हापूस बिपूस काय नाही, पण हे त्याच्यापेक्षा पण भारी असतात. मी तुम्हाला गॅरंटी देतो, एक नंबर असतात. 100 रुपयाला 1.5 किलो देतात. बघा दादा गोडले आहेत का? बघा बाजूलाच खाऊन लगेच टेस्टिंग करून सांगितले गोडले आहेत. ते विकतात काय? करवंद. कशी आहेत ती? हे पुड्या बांधल्यात. कशी पुडी? बघा 20-20 रुपयाला पुडी बांधलेली करवंदाची. आणि हे सगळे तुम्हाला कुठलेही व्यापारी नाही, ते आपल्या घरचाच माल विकायला बसलेले असतात सगळे. कुठल्या प्रकारचे व्यापारी नाही ते. 20 रुपये पाव. बघा 20 रुपयाला पाव किलो वांगी. कशी आहे ती? 10ला 3. 10ला 5 आहे त्या. 5 म्हणजे ह्या शेंगा ना, ही जुडी 5 ना. हां एक जुडी 10 रुपयाला. हां 10 रुपयाला एक जुडी आहे ही एवढ्याची शेंग. आणि आपला घरची आहे, घरची शेंगा ही 10 रुपयाला 5 आहे. बघा किती स्वस्त झाली आहे ती. आणि हा बघा हा आपल्या गावचा पालक आहे. कशी जुडी आहे? 10ला येते. बघा 10 रुपयाला जुडी आहे ही. कुठली पण घ्या पालकची. हां एक जुडी 10 रुपयाला एक. बघा असे सगळे ना आपल्या घरच्या भाज्या घेऊन बसलेले तिथे विकायला. बघा ना एकदम देशी गवार. बघा एक नंबर. आता मावशी सांगू शकतात आहे का नाही देशी? आहे ना. हां कशी देत आहे ती? 30ला पाव 50ला अर्धा. बघा 50 रुपयाला अर्धा किलो. शेंगेचा हाच भाव आहे. गवार सगळीकडे महाग आहे. कुठं पण जावा, गावाला जावा, मुंबईला जावा, कुठेही जावा, गवार महागच आहे. माझी तर लय महाग झालं. बरोबर आहे. ही बाजारातले अजून एक खासियत असायची आम्ही लहान असताना, हे टोस्ट बटर स्पेशल, जे तुम्हाला मंगळवारच्या बाजारातच भेटतात ते पहिले. आता रेग्युलर भेटतात त्यामुळे तेवढी लोकांची गर्दी नसेल होत, पण पहिले फक्त मंगळवारच्या बाजारातच भेटायचे. आणि त्यासाठी सगळे लोक इथे यायची घ्यायला. आता कसं बांधता हे? बघा हे 25 रुपये पाव किलो, 100 रुपये किलो आहे ही टोस्ट. ही कशी?
बघा ही 40 रुपयाला पाव किलो म्हणजे 150 रुपयाला किलो. ही मस्का आहे का? नाही ही मस्का आहे का? हा बघा हे मस्का टोस्ट आहे म्हणून थोडी महागडी आहे ती. आणि बघा हे गोलवाले बटर खूप आवडीने खायचो लहानपणी असताना, कारण तेव्हा फक्त बाजारातच मिळायचे ना, मजा यायची तेव्हा खायला. आता रेग्युलर भेटतात तर त्याची आता व्हॅल्यू राहिलेली नाही, तेवढी मजा येत नाही. म्हणजे बाजारातली वस्तू बाजारातच मजा येते घ्यायला. इकडे आमचे माणसं पण घेत आहेत बाजारात वस्तू. काय काय घेतलं यांनी? टरबूज घेतलेले 2-2 टरबूज. मी इकडे बाजार फिरतो विचारत आणि हे लोक खरेदी करत फिरतात सगळे. टरबूज झालं आहे आणि सगळं माळवं घेत आहेत. माळवं म्हणजे भाज्या घेत आहेत. तुम्हाला पहिल्यावर बोललो माळवं. तुम्ही असं पूर्ण खाली गेला तर तुम्हाला हे सर्व असे भाज्यावाले दिसतील सर्व. आणि रेट सगळ्यांकडे ऑलमोस्ट सारखेच असतील. टोमॅटो कसे आहे दादा? 30 रुपयाला अर्धा किलो. बघा हे टोमॅटो 30 रुपयाला अर्धा किलो म्हणजे 50 रुपयाला किलो मिळतील तुम्हाला टोमॅटो. गावच्या साईडला भाज्यांचे रेट पहा काय आहेत ते. एक कोथिंबीर आणि शेपू. कशी शेपूची जुडी? 20 रुपयाला शेपूची जुडी. आणि गावाला पण शेपूचा वास तसा काही येत नाही. आपण म्हणतो मुंबईलाच येत नाही शेपूचा वास, पण तो गावाला पण येत नाही. काय येत नाही तर बघायला लागेल. हवेत गेला का उडून? बघा दादा सांगतात हवेत गेला उडून वास. हा पाणीवर नव्हतं वास येत नाही. असं आहे का? पाणी मारता यायला का वास येत नाही? ती गटोळ्यात बांधली असते ती वास येते. वास येतो. आपण ही शेपू जर तुम्ही आता मार्केटच्या बाहेर घेऊन गेले ना थोड्या वेळाने तुम्हाला ऑटोमॅटिक वास येईल. 100% वास येत वास. 10 रुपये. बघा 10 रुपयाला ही कोथिंबीरची जुडी आहे. आणि मेथीची जुडी मला वाटतं 20 रुपयेच ना. बघा 20 रुपयाला मेथीची जुडी. पण ह्या सर्व गावठी भाज्या आहेत आपल्या. हे टरबूज आहे तिकडे 50 रुपयाला 3 आणि 60 रुपयाला किलोवर घेतली तर. आणि इकडे गावठी अंडी कशी आहे हो? फक्त 5 रुपयाला तुम्हाला मिळत आहेत गावठी अंडी. बघा ताईली सांगितलेलं आहे प्युअर देशी आहे ती. देशी एकदम. आणि 5 रुपये म्हणजे काहीच रेट नाही. आपल्याला बॉयलरची साला 7 रुपयाला चाललेली जातात. बॉयलरची ती देशीच 5 रुपयाला. गावाला ना फक्त हे काम भारी असतं. हे सगळं ओरिजिनल खायला मिळतं. आणि कलिंगड आहे तिकडे. आता त्याचं झालं असतं कलिंगडाचं काय डोकं फुटलं असतं कलिंगडाचं, पण राहिलं. आणि 100 रुपयाला 3 आणि 100 रुपयाला 4 कलिंगड आहेत. कलिंगडाचा रेट पण गावाला महागच आहे. ते कुठून आलेत कलिंगड? पंढरपूरवाले आहेत का? म्हणजे लोकल इकडची पंढरपूरची कलिंगड आहे ती. आणि 100 रुपयाला 4 वाल्यांची साईज बघा. ते 25 रुपयाला 1 किलोभर तरी असेल का? 1 असते का? बघा यांनी पण वजनावर आणलेले असतात कलिंगड. ते घेऊन झालेलं आहे आपलं. आणि इकडे आंबे आहेत जे इकडे हापूस म्हणतात. कसा आहे? 400 रुपयाला डझन? डझन नाही, 1.25 डझन आहे, 1.5 डझन आहे. बघा 400 रुपये पेटी आहे. साईज प्रमाणे तुम्हाला कोणाच्यात 1 डझन मिळतील, कोणाच्यात 1.25 डझन, कोणाच्यात 1.5 डझन. साईज प्रमाणे. हां त्या पेटीत जेवढे भरणार तेवढे तुम्हाला 400 रुपयाला मिळणार. हां बघा हे 21 लिहिलं आहे म्हणजे नाही 21 लिहिलं आहे म्हणजे पावणे 2 डझन आहेत ते. 12 पण आहे, 18 पण आहे, 15. तुम्हाला माहितीच आहे. आता आपले व्हिडिओ तुम्ही बघत असाल. आणि 400 रुपयाला कुठली पण पेटी घ्या. आणि कुठला हापूस म्हणताय हा? देवगड का? कोकणातला देवगड हापूस आहे. माझी मिरची घालायला जातो मी तिकडे. ओके. येताना सकाळी घेऊन पंढरपूरला. बघा हे दादा इकडची मिरची तिकडे पोचवतात आणि तिकडचे आंबे इकडे घेऊन येतात. बघा बिझनेस धंदा. तुम्ही कुठला दादा? आम्ही इथं पंढरपूरवाडीला आहे. इथं जवळचेच आहेत म्हणजे. बघा गिरडीच्या खालचे. गिरडी आपल्या बाजूलाच आहे. बघा हापूस आंबे पण तुम्हाला गावाला मिळतील पेटीवाले. आणि स्पेशल देवगडचे. हे बघा बघा कलिंगडवाले पण त्याच गावचे सांगायला आले आपल्याला. हा असा माळवांचा बाजार, भाज्यांचा बाजार, चपला वगैरे पण इकडे मिळत आहेत. आणि जेवढा बाजार होता तेवढं शक्य तेवढं तुम्हाला दाखवलं आहे. बाकी आता खाली सगळं तेच आहे, सेम टू सेम आहे सगळं. बाकी वेगळं काय नाही आहे. आणि आता हळूहळू बाजार म्हणजे लोक यायला सुरुवात होईल. जसं ऊन उतरायला लागेल 4:30 वाजले जात तशी. त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. पण आता आपण आलो तेव्हा खूपच कमी होती. आता जरा वाढली आहे. तर ठीक आहे मंडळी, तुम्हाला हा माझ्या मामाच्या गावचा म्हणजे सोननचा आठवडी बाजार जो दर मंगळवारी भरतो. आणि दुपारी 3 नंतरच या. त्यानंतर तो जरा ठीकठाक भरलेला असतो, त्याच्या अगोदर काय नसतं. तर त्या आठवडी बाजारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.